कोपरगावमध्ये स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे। स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया तत्काळ थांबवावी, नागरिकांच्या शंकांचे निरसन करावे आणि त्यानंतरच स्मार्ट मीटर बसवावेत। तसेच ज्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत ते बदलण्यात यावे, अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज महावितरण कार्यालयावर मोर्चा काढत निवेदन सादर केले आहे। यावेळी ग्राहकांची परवानगी न घेता स्मार्ट मीटर बसवले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच वाढीव वीज बिलाच्या तक्रारी, अचानक वीज पुरवठा खंडित होणे आणि लाईन मेंटेनन्सच्या नावाखाली तासनतास वीज बंद ठेवली जात असल्याबद्दलही नाराजी व्यक्त करण्यात आली। यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले की ज्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत ते तत्काळ काढून घ्यावे, अन्यथा महावितरण कार्यालयासमोर या स्मार्ट मीटरची होळी करण्यात येईल। तसेच महावितरण कंपनीने त्यांच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर आगामी काळात आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे। माननीय आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्वजण मोर्चे घेऊन आलोय। आमचा एकच विषय का स्मार्ट मीटर ज्या वेळेस आमच्या भागात म्हणजे शहरात पण बदलले, तालुक्यात पण बदलले, पण जो आमचा प्रभागात क्रमांक 14 मध्ये जो स्लम एरिया आहे तिथे लोकांना तिने विचारलं नाही का मीटर बदलायचं का नाही बदलायचं, त्याचे कारण सांगितलं नाही, काही नाही। ते आले, मीटर बदलून गेले आणि त्या मीटरचं कोणाला काही कल्पना नाही का लाईट बिल किती येतं, आवाजा सव्वा लाईट बिल आलंय त्याचं। आमच्या भागामध्ये गोरगरीब लोक राहतात, त्यांच्या एखाद्याला तर पहिले जुना मीटर 400-500 बिल येत होतं, आज तेच बिल 4000-5000 येतंय। मग याचे कारण काय? हे मीटर खराब आहे सगळ्यात महत्वाचं। आणि याची काही कल्पना न देता यांनी लोकांना सांगितलं का तुम्हाला आता तुम्ही जर नवीन मीटर घ्यायचं असेल तुम्हाला पुढे पैसे लागतील, या कारणाने ज्यांनी लोकांनी मीटर बदलले आणि ते लाईट बिल एक तर जास्त येतं, जास्त लाईट बिल आल्यानंतर लोकांना कळत नाही काय करायचं काही नाही। त्याच्यानंतर ते 4-5 दिवसानंतर ती लाईट आहे ना ऑटोमॅटिक बंद होती। ते बिल बंद होती। लोक आमच्या घरी चक्रा मारत्या का बा आमचं लाईट का बरं बंद झाली, तर लोकांना प्रत्येक सांगावं लागतं का तुम्ही लाईट बिल भरा आणि ते करा। मग ते लाईट बिल भरायची कधी त्यांची परिस्थिती नसती। आमचा जो भाग आहे तो स्लमिरा भाग आहे, तर MSCB एकच विनंती आहे का तिने जे मीटर बसवले ते तुम्ही बदलून टाका, नाही बदलले तर ते आम्ही सगळे मीटर घेऊन येऊन होळी करू त्या मीटरची। जो MSCBचा गलथानपणा चालू आहे की घरात कुणी नसताना सुद्धा स्मार्ट मीटर बसवण्याचं काम चालू आहे। माझ्या हनुमाननगर भागामध्ये शेकडो घरांमध्ये घराची परवानगी न घेता स्मार्ट मीटर बदलवले आणि ते स्मार्ट मीटर जोपर्यंत त्याचं बिल भरलेलं आहे तोपर्यंतच ते चालणार आहे। जर मला सांगा, आमचा स्लम एरिया आहे, काही लोक अशिक्षित आहे, त्या लोकांना कसं कळणार लाईट आपली गेली म्हणून? जर लोकांचं बिल जर भरण्यासाठी 1-2 दिवस इकडे तिकडे झाला तर घरातली लाईट जाते, त्या लोकांनी करायचं काय? आज शाळेमध्ये जाणारे मुलं अभ्यास करतात, याचा परिणाम त्या युवा पिढीवर होतोय, याचं भान या MSCBला राहिलेलं नाही। म्हणून आज आम्ही सर्वांनी एक विनंती केली का जे मीटर बसवलेले स्मार्ट मीटर जे बसवले ते स्मार्ट मीटर परत काढून घ्या आणि जे पहिले जुने मीटर होते ते मीटर बसवा। आणि तुम्ही ज्या एजन्सीला काम दिलेलं असेल ते जे वायरमन असतील त्यांना एक समज द्या, अन्यथा आमचे कार्यकर्ते त्यांना ठोकल्याशिवाय राहणार नाही। कारण ज्यांच्या घरात तुम्ही मीटर बसवत्या तुम्ही त्यांनाच दादागिरी करता। जर एखादा मनुष्य जर म्हणत असेल का हे माझं स्मार्ट मीटर लावू नका इथं, तरी तुम्ही त्याला दादागिरी करता, पोलीस स्टेशनची भाषा करता। मी सांगतो तुम्हाला, जर परत असं झालं आणि मला जर एखाद्या कार्यकर्त्याचा फोन आला तर मी जो पण वायरमन असन, जो पण तिथं कोणी मीटर बसवण्यासाठी येत असन त्याला ठोकल्याशिवाय राहणार नाही। आणि लवकरात लवकर जर ते बसवलेले मीटर जर काढून इथं आणले नाही आणि जुने मीटर जर दिले नाही, जसं वाल्मिक भाऊनी सांगितलं तसं आम्ही इथं होळी करू त्या मीटरची। अहो, आम्ही नागपूरला गेलेलो असताना आमचे मित्र संजय नगर भागातले नंदू भाऊ कोपरे यांच्या घराला कुलूप असताना त्यांनी बदलून टाकलं मीटर। हे काय चाललं? म्हणून आम्ही कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळात जर तुम्ही हे मीटर जर नाही बदलवले तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू। कारण जनतेच्या हितासाठी आम्ही सदैव 24 तास रस्त्यावर उतरण्याची भूमिका ही आमदार आशुतोष दादांची। काम करत आलो, काम करत राहू जनतेसाठी। म्हणणं आहे का हे मीटरच चुकीचे आहे, कारण की एकदम अव्वाच्या सव्वा अशा पद्धतीचं बिल या ठिकाणी येत आहे।
त्याच्या विरोधात आज आम्ही आमचे वाल्मिक भाऊ विजू भाऊ यांनी आता तुम्हाला सांगितलं का जर ह्या एमएससीबीने ह्या स्मार्ट मीटरवर काही कारवाई केली नाही तर नक्कीच ह्या ठिकाणी मोठं आंदोलन या ठिकाणी होईल. आणि आपण बघितलं असेल मी कोपरगाव शहरामध्ये आपण गेल्या कित्येक दिवसापासून त्या मेंटेनन्सच्या नावाखाली ते खूप लाईट बंद करायचं काम चालू आहे. एवढासा पाऊस पण आला तर लगेच लाईट बंद, 2-2, 4-4 तास लाईट आपल्या कोपरगाव शहराची निघून जाते. आणि दर शनिवारी त्यांनी 2 फेडर केलेले, अर्धा भाग ह्या शनिवारी बंद असतो, अर्धा भाग त्या शनिवारी बंद असतो. आमचं म्हणणं नाही त्यांना का तुम्ही मेंटेनन्स करू नका, पण काहीतरी तुम्ही लिमिट करा ना. तुम्ही त्याचा टाइम पिरियड किती आहे? तुम्ही 11ला लाईट बंद करता डायरेक्ट 5 वाजता लाईट चालू करतात किंवा 6 वाजता लाईट चालू करतात. एवढा 7-7, 8-8 तासाचा जो डिफरन्स आहे तो कुठेतरी कमी करून तुम्ही लोकांना या ठिकाणी विचार करायला पाहिजे. व्यापारी आहे, बाजारपेठ आहे, बाजारपेठ उद्ध्वस्त होऊन जाते याच्यानी, लाईट नसल्यानंतर गिराईक येत नाही. हा सगळा विचार या ठिकाणी एमएससीबीने करायला पाहिजे. यासाठी आज आम्ही एमएससीबीला या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. अधिवेशनात देखील स्मार्ट मीटरचा मुद्दा गाजतोय, मात्र महावितरण त्याकडे लक्ष देत नाही. काय सांग? नक्कीच आता अधिवेशन मध्ये कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार साहेबांनी या ठिकाणी तो मुद्दा मांडलेला आहे. आणि नक्कीच आम्ही तुम्हाला सांगितलं ना, जर कोपरगाव एमएससीबीने या ठिकाणी जर त्याचा विचार केला नाही तर आम्ही यांच्यावर सगळ्यात मोठं आंदोलन या ठिकाणी उभं करू. माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव.